लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाची महाभारत एक्सप्रेस कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये पोहोचली आहे। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे आणि एबीपी माझाच्या महाभारत यात्रेमध्ये आपण येऊन पोहोचलोय कर्नाटकात। कर्नाटकचा कौल आपण जाणून घेतोय आणि कर्नाटकातल्या या चेकपेटमध्ये काही मराठी माणसं मला भेटली आहेत आणि त्यांच्याशी मी सध्या बोलणार आहे। एकूण 28 जागा आहेत कर्नाटकमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकांचा सगळा रणसंग्राम पाहिला तर काय असेल कर्नाटकचा कौल? आमच्या हिशोबाने तर 25 ते 26 आपली बीजेपी येणार। अच्छा, पक्का गॅरंटी बीजेपी। आता असं आहे की विधानसभेमध्ये तर काँग्रेसचं सरकार आहे। कसं आहे माहितीये का, काय तर सांगून असं खोटं बोलून हे देतो ते देतो म्हणून सांगून आले पण काहीच केलं नाही। आता म्हणतात ना आपण तुम्हाला लाईट बिल फ्री दिले, घरात लाईट फ्री दिली आणि दुकानातली वाढवली, हिशोब एकच झाला ना आपल्याला। काय फ्री आहे काय नाही फ्री। आता जर कर्नाटक मधला जर आपण विचार केला तर कर्नाटक मराठीवाद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण कोणता पक्ष असा आहे जो इथल्या मराठी लोकांसाठी जास्तीत जास्त काम करतो? भाजपचा बीजेपी। आता 400 पारचा नारा भाजपनं दिलेला आहे तर तो नारा पूर्ण होईल आणि त्यामध्ये कर्नाटक खूप जास्त सहभागी असेल? हो होणार, नक्की होणार, 100%। म्हणजे तुम्हाला हे विचारेन की असं का होतं, म्हणजे कर्नाटकमध्ये असं का होतं की विधानसभा काँग्रेसकडे आणि लोकसभेला मात्र भाजपला बहुमत? माणसाने फुकट जर भेटत असल्या माणसं काय करणार? फ्रीची जास्त आवड आहे आणि ऍक्च्युली गेल्या वेळेला कोइन्सिडेंट असं झालं होतं की सगळ्या सुट्ट्या पडलेली सगळ्या आणि व्यापारी वर्ग सगळ्या सुट्ट्याला बाहेर गेल्यामुळे त्यावेळेला आणि किती 100, 150, 200 ह्या फरकानेच सीटा आलेल्या आहेत सगळ्या 500, 800च्या मतांनी। सो आम्हाला वाटतं असं की सगळं व्यापारी वर्ग जे मारवाडी आणि व्यापारी आहेत ते सगळे बीजेपीला फॉर आहेत आणि ते इथं नसल्यामुळे त्यांना थोडं ही गावलं आणि आता ह्याचा फटका जे आहे काँग्रेस आल्यामुळे इथं सगळ्या लोकांना कळून चुकलेला आहे की काँग्रेस आल्यामुळे किती त्रास आहे ते। त्यावेळेला सो बीजेपीला आता सगळे हे व्हायला लागलेत। तेजस्वी सूर्याबद्दल काय मत आहे? एक पॉवरफुल तेजस्वी सूर्याला आपलं मत वोटिंग लास्ट टाइम तेजस्वी सूर्याला गेलेलं एक चांगला नेता आणि चांगलं प्रकार तरुण तडफदार नेतृत्व तेजस्वी सूर्य आहे। मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते त्यांची प्रतिष्ठा कायम राखतील आणि काँग्रेसला जास्त जागा मिळतील। काय होईल काँग्रेसचं कर्नाटक? काँग्रेसचं आता काय राहिलंच नाही, संपलेलं आहे आता आणि फ्री बीजच्या नादाला लागून माणसं आता लय वैतागलेत ऑलमोस्ट आणि काही कामाला पण नाही आणि ह्याच्या पुढे म्हणजे लोकांना फुकट काही नको, फुकट काय नको। फुकट आज बघतोय ना, काही सुद्धा म्हणजे इम्प्रुव्हमेंट काही सुद्धा काहीच नाही ना। ते 1 वर्ष झालं इम्प्रुव्हमेंट काहीच नाही ना। कामाचा विकास झाला पाहिजे। फ्री देऊन माणसाला काय आहे काम, माणसाला म्हणजे आजकाल आहे रस्ते आहेत हे आहेत, कामाचा विकास झाला तर फ्री घेऊन माणसं काय करणार, घरीच बसणार ना। फ्री मिळते, फ्री इलेक्ट्रिशियनचा असो कुठलं बी असो, फ्री घेऊन काय करू शकतो? फ्री वगैरे असं काय नाही। 40 जणांनी फ्री मिळालं तर 400 जणांनी इकडे रेट वाढवलेत, करंट बिल, घरपळा वगैरे सगळं बाकीचं टॅक्स वगैरे सगळं वाढवलेत त्यांनी आता सगळं, म्हणजे ते उलट जास्तच पैसे काढायचे चाललेत पब्लिककडून त्यांचे। म्हणजे काँग्रेसची जी पूर्ण कॅम्पेन आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे ती कर्नाटकमध्ये फेल आहे, कम्प्लीट फेल आहे। अर्थात 4 जूनला निकाल लागेल आणि त्यावेळी सगळं चित्र स्पष्ट होणार आहे, पण तोपर्यंत तुम्ही पाहत रहा एबीपी माझाची महाभारत यात्रा, रामेश्वरम ते अयोध्या। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी प्रज्ञा पोवळे, एबीपी माझा, कर्नाटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।